क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य। अकोला हत्येचा उलगडा, आरोपींना 30 मिनिटात अटक। सिव्हिल लाईन पोलिसांच्या जलद कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे। सिव्हिल लाईन पोलिसांना 2/1/2026 रोजी सकाळी 8 वाजता डायल 112 द्वारे अकोला शहरातील संजय नगर येथील मोठी उमरी परिसरात अमोल दिगंबर पवार वय 35 यांच्या हत्येची माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलीस तपास पथक आणि बीट कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले, जिथे अमोल पवार मृतावस्थेत आढळला। गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार मृत आणि नितेश अरुण जंजाळ वय 38 राहणार संजय नगर हे चांगले मित्र होते, परंतु 1/1/2026 रोजी त्यांचा जोरदार वाद झाला। जलद गतीने कारवाई करत पोलिसांनी अवघ्या 30 मिनिटात नितेश जंजाळ यांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने हत्येची कबुली दिली। या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मालती कायते यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक आशिष खंदारे, संतोष बगडे, पोलीस अधीक्षक शक्ती कांबळे आणि प्रदीप पवार यांनी केली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अंदाजे 8 वाजेच्या दरम्यान मला माहिती मिळाली की संजय नगर मोठी उमरी येथे अमोल दिगंबर पवार वय 35 अमृतावस्थेत आहे। मग त्यावरून आमची टीम इथे आली, बघितलं तर त्याची इथे डेड बॉडी होती। नंतर माहिती काढली की आरोपी वगैरेचा शोध, मग कळालं की नितेश अरुण जंजाळ राहणार संजय नगर उमरी याने केला आहे। तात्काळ आमच्या टीमने त्याचा शोध घेतला। बीट अंमलदार आणि डीबीचे लोक गेले आणि विदिन 30 मिनिटात त्याला शोधला आहे। माहिती तर ते मित्र आहे असं माहिती होते, तर तपास झाले आमचा। तपासात आम्ही माहिती काय कधी घटना घडली होती, अंदाजे रात्री घडलेली आहे घटना। साधारण आता पुन्हा माहिती घेतो, कारण आता आरोपी ताब्यात घेतलाय, आम्ही चौकशी आमची बाकी आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।